माझा नवरा प्रदीप बाहेरच्या राज्यामध्ये नोकरीला होता. लग्नानंतर मी त्याला सतत म्हणायचे, प्रदीप मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला शेतात काम करायची अजिबात सवय नाही. शिवाय तुमचं घरसुद्धा शेतातच आहे. यामुळे मला इथे करमणारच नाही. असं सतत सांगत असतानाही तो माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. कारण त्याचा त्याच्या आईबाबामध्ये खूप जीव होता. तो मला सतत म्हणायचा, नेहा तुला मी काही दिवसांनी माझ्यासोबत आणणार आहे. यामुळे जोपर्यंत तू तिथे राहणार आहेस, निदान तोपर्यंत तरी तू माझ्या आईबाबांना खूप जीव लाव. तो सतत असं सांगत असल्याने मी सासू सासऱ्यांना खूप जपायची. एवढं करूनही माझ्या सासूला वाटायचं, आपल्या सुनेनं काही दिवस तरी शेतामध्ये जावं. पण मी शहरातील असल्यामुळे मला शेतातील एवढं समजत नव्हतं. माझी सासू दिसायला खूप स्ट्रॉंग आणि मजबूत होती. पण माझा सासरा तिच्यापुढे फार किरकोळ वाटायचा. मी त्याला एकदम साधा समजले होते. मी त्याच्या सतत पुढं करत असल्याने त्याच्या मनात मात्र माझ्याविषयी वेगळा संशय निर्माण झाला होता. त्याला वाटायचं आपला मुलगा जवळ नसल्याने मला त्या गोष्टीची खूपच गरज असेल. असं त्याला वाटत असतानाही मी सतत त्याकडे दुर्लक्षच करायचे. कारण त्याचं बरंच वय झालं होतं. दिवसभर माझी सासू शेतामध्ये जायची, तेव्हा तो मुद्दाम उशिरा शेतामध्ये जायचा आणि येताना मात्र लवकर घरी यायचं. त्याचं असं वागणं माझ्या सासूच्या लक्षात आलं होतं. यामुळे ती सासऱ्यांना सोबत घेऊन जायची. तिच्या अशा वागण्यामुळे सासरा तिच्यावर खूप चिडत असे. काही दिवस तो तिच्यासोबत गेला तेव्हा तिला बरं वाटलं. पण अलीकडच्या काळात सासूची भांडणं करून तो शेतामध्ये जातच नव्हता. घरी राहून तो फक्त माझ्याजवळ टाइमपास करायचा. तो स्वतःला तरुण पोरासारखं समजत होता, कारण त्याच्या मनात माझ्याविषयी दुसरं काहीच नव्हतं. आमच्या वयातील अंतर पाहून कधी कधी मला खूप हसायला यायचे. तेव्हा मी काम करता करता एकटीच हसत बसायचे. तो किरकोळ असल्यामुळे मी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचे. तेव्हा तो माझ्या खूप जवळ यायला पाहायचा. यामुळे तो घरी थांबतच नव्हता. मी तरुण असल्याने तो मला खूपच निरखून पाहायचा आणि क्षणभर डोळे झाकून वेगळीच शंका मनात आणायचा. माझी सासू त्याला खूप भांडेल म्हणून मी तिला काही सांगत नव्हते. काही दिवस तो असं वागेल आणि आपोआप त्याचं वागणं सुधारेल. पण दिवसेंदिवस तो माझ्या खूपच जवळ यायला पाहत होता. दुपारी घरी कोणी नसायचं, यामुळे त्याच्या मनात वेगळंच यायचं. घरी कोणीच नाही तर थोडा वेळ आपल्याला एक संधी मिळावी, म्हणजे त्या संधीचं सोनंही करता येईल. त्याला माझ्याकडून नेमकं कोणती अपेक्षा आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी मुद्दाम काही दिवस त्याच्या इशाऱ्याला प्रतिसाद देऊ लागली होती. आता त्याची खात्री झाली की एवढी तरुण मुलगी आपल्याला आता प्रतिसाद देऊ लागली आहे, म्हणून तो स्वतःला हिरोसारखा समजू लागला होता. खूप विरोध करूनही एक दिवस त्याने आमच्या घराचा मेन दरवाजा लावून मला घरात कोंडून घेतलं आणि नवीन नवऱ्यासारखं तो माझ्यावर तुटून पडला होता. आतापर्यंत त्याला असं काही मिळालं नाही आणि हे सर्व त्याला पहिल्यांदाच मिळतंय. म्हणून नवीन मुलाप्रमाणे हॉलमध्ये बराच वेळ त्याने, मला वाटायचं फार लवकर तो बाजूला होईल, पण बाजूला सरकण्याचं तो नावच घेत नव्हता. खूप घामाघूम होऊन सुद्धा तो थांबत नसल्याकारणाने मी त्याला बाजूला केलं आणि दरवाजा उघडून मोकळ्या हवेला येऊन बसले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात खूपच घाम निघाला होता. यामुळे चिंचेच्या थंडगार सावलीत येऊन बसले होते. मी बाहेर आली तेव्हा सासू नेमक्याच घराकडे येताना दिसल्या. मला वाटलं बरं झालं, आपण तिला बाहेर दिसतोय. पण पण सासऱ्याचे काय, तो तर अजून कपडेच घालत होता. मी त्याला पटकन आवाज दिला आणि बाहेर यायला सांगितले. तो पटकन बाहेर आला तरी माझ्या सासूला आमचा संशय येऊ लागला होता. घरी आल्यावर तो आम्हा दोघांना पाहून म्हणाला, म्हातारपणात माझ्या नवऱ्याला काय सिद्ध करायचे कुणास ठाऊक. बिचारी सून घरी थांबली तरी तिला एकटीला पाहून, हे तुम्हाला शोभतं का, असं ती सासऱ्याकडे पाहत बोलू लागली होती. या सर्व प्रकरणात ती सासऱ्यालाच बोलत होती, कारण तिला माहीत झालं होतं तो खूप दिवसापासून माझ्या मागेच लागला होता. तेव्हा दुसऱ्या दिवसापासून तिने पुन्हा सासऱ्याला शेतात न्यायला सुरुवात केली. तेव्हा मी कुठे किरकोळ दिसणाऱ्या सासऱ्याच्या तावडीतून सध्या तरी मुक्त झाले होते.